तर मी आज बनवणार आहे चिकन. पहिलं तर याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद टाकून घेते. 1 किलो चिकन आहे, याला मस्त एकजीव करून घेते. हे हळद मीठ लावून घेतलेलं चिकन एक अर्धा तास तसंच ठेवून देते. चिकन मी चुलीवरच बनवणार आहे, तर इकडे मी चूल पेटवून घेतली आणि पातेल्याला पण मस्त अशी माती लावून घेतली, म्हणजे चुलीवर पातेलं जास्त जळणार नाही. त्यामध्ये तेल टाकून घेते आणि हा एक मोठा बारीक कट करून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकून घेते. कांदा जास्त काळा होऊ देणार नाही, थोडासा कलर चेंज होऊ देणार. चूल पण मस्त पेटलेली आहे. चिकन ठेवून दिलेला अर्धा तास होऊन गेला आणि कांदा पण चांगला परतला. यामध्ये मी हळद मीठ लावलेलं चिकन टाकून घेते. 4-5 मिनिट याला मी असंच हलवून घेते. आता यामध्ये लगेच तर काय पाणी टाकणार नाही. इथे खोलगट म्हणजे ज्यामध्ये पाणी ओतता येईल अशी प्लेट ठेवून घेते आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून घेते, म्हणजे चिकनला स्वतःचं पाणी सुटेल. 4-5 मिनिटांनी प्लेट काढून पाहिली तर एवढं स्वतःचं पाणी सुटले. याला एकदा हलवून घेते. 2 मोठे कांदे मी चुलीतच भाजून घेते. चुलीत भाजलेल्या कांद्याची चिकनला मस्त एक चव येते. चिकनमध्ये मी आता गरम झालेलं पाणी टाकून घेतलं. तर इकडे कांदे पण मस्त भाजलेले आहेत आणि खोबरं पण मी असंच भाजून घेतले. भाजलेलं खोबरं आणि कांदा असं कट करून घेतलं. चिकन शिजवून झालं की लगेच मी चुलीवर तवा ठेवून घेतला. आता यावर मी 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 इंच दालचिनी आणि थोडंसं जिरं भाजून घेते. इथे मी सगळं वाटण काढून घेतलेलं आहे. भाजून घेतलेला खडा मसाला, पांढरे तीळ, कोथिंबीर, कांदा, खोबरं, आलं आणि लसूण हे सगळं वाटण मी बारीक वाटून घेते. चिकनच्या पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि चिकन मसाला हे सगळे मसाले टाकून घेते. 1-2 मिनटे हे मसाले परतून घेते. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेते. याला पण 2-3 मिनटे परतून घेते. वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तेल पण मस्त सुटलं आहे. लगेच यामध्ये मी शिजवून घेतलेलं चिकन टाकून घेते. चिकन झालं की लगेच मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. तर कशी वाटली चुलीवरची चिकनची रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.